नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी। त्यासाठी मी अर्धा ओला नारळ, मिरची, लसूण आणि कच्चे शेंगदाणे घेतले। ते मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक केलं। हे बारीक झालेल्या मिश्रणामध्ये मी वरून मीठ ॲड केलं आणि त्यानंतर ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स केलं। त्यानंतर मी तडका पॅनमध्ये तेल टाकून तडक्याची तयारी केली। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सगळं मी आपण जी बनवलेली नारळाची चटणी होती त्याच्यामध्ये वरून तडका दिला। ही चटणी तुम्ही डोशासोबत, इडलीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता।